बैठक 19 तारीख को होने वाली है। सभी पक्ष पीएम पद की दावेदारी कर रहे हैं। कोई पीएम पद की दावेदारी नहीं कर रहा है। मैं आपको बता रहा हूँ, इंडिया की बैठक 19 तारीख को 3 बजे खरगे साहब के घर पे हो रही है। महाराष्ट्र से शिवसेना के पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी और शरद पवार साहब जाएंगे और सभी इंडिया ग्रुप के जो हमारे सदस्य हैं वो सभी उस वक्त उपस्थित रहेंगे। राज्यों में मुख्यमंत्री बनाए गए हैं भाजपा की तरफ से, कहीं ना कहीं एक ट्राइबल नेता है, ओबीसी नेता है, ब्राह्मण नेता, तो कहीं ना कहीं 2024 की तैयारी की जा रही है। लगता बात है ऐसी है कि भारतीय जनता पार्टी के पास बहुमत है। किसको मुख्यमंत्री करना है, किसको नहीं करना है, उनका अधिकार है। लोकतंत्र में अधिकार है। अगर कोई नई व्यक्ति को मुख्यमंत्री बनाया जाता है तो उसमें कोई ऑब्जेक्शन लेने की बात नहीं है। नए लोगों को भी इस प्रकार की काम करने का अवसर मिलना चाहिए। जो पुराने उनका क्या सर, शिवराज सिंह चौहान? देखिए, शिवराज सिंह चौहान बड़े नेता है, इतने सालों से वो मुख्यमंत्री रहे, लेकिन पार्टी को उनके लगता है पार्टी को कि नए चेहरों को भी आप अवसर देना चाहिए। तो मुझे नहीं लगता है कि उस अभी महाराष्ट्र में देवेंद्र जी को डेप्यूटी सीएम किया, उनका पार्टी का एक भूमिका है, और शिंदे जी जो नए हैं उनको मुख्यमंत्री बनाया। सर, विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीने सुनावणी जी आहे ती 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याच्या संदर्भात कोर्टाने आदेश पारित केलेत आणि रोहित पवार म्हणतात की यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील म्हणून. त्यांच्याकडे माहिती असेल. मला असं वाटत नाही की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ते अशा प्रकारचं सत्ता सोडण्याचा निर्णय घेतील. त्यांच्यासाठी विधानसभेचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद नसून भाजपने दिलेलं सत्तेचं पद आहे. नाशिकमध्ये जो ड्रग्सचा कारखाना होता त्याचा फोडण्याचं जे प्लॅनिंग होतं ते जेलमध्ये आणि ससून हॉस्पिटलमध्ये झाल्याचं आहे. पोलीस तपासात समोर आलं. टास्क फोर्स बनाने की बात की है फडणवीस ने. हाँ, अभी टास्क किसका? एंड ये जो जिस तरह से मामला ड्रग्स के मामले आ रहे हैं, ड्रग्स का मामला पूरा देश में पूरे राज्य में बढ़ रहा है और उसमें इस सरकार के 2 मंत्री शामिल है। दिल्ली में राज्यसभा में सीवीसी का बिल पारित किया गया है। विरोधक ने बाइकआउट करने के बाद भी ये बिल पास हुआ है। क्या कहते हैं? जिस तरह का ये बिल है, एक लोकतंत्र वाले देश में इस प्रकार के बिल नहीं लाए जाते, इतना मैं कहूँगा। बात सुनी नहीं जाती अपोजिशन की, चाहे इलेक्शन कमीशन का बिल हो, चाहे और कोई बिल हो, चाहे जुडिशरी के बारे में बिल हो। इस देश के लोकतंत्र के प्रमुख स्तंभ है। आप उन्हें भी खोखला कर देंगे और अपने हाथ में लेने की कोशिश करेंगे तो हम लोग जो पूरे देश में नहीं पूरे विश्व में बोल रहे कि हिंदुस्तान की लोकशाही खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, तो उसमें गलत क्या है? भाई, आपके पास पूरा बहुमत है, राज्यसभा में, लोकसभा में आपकी सरकार है, लेकिन कुछ विषय ऐसे हैं जो देश के लोकतंत्र के बारे में बहुत ही बड़े मायने रखते हैं। तो आपको सभी से विचार परामर्श करना चाहिए। अगर आप नहीं करते तो हमारे पास दूसरा क्या उपाय है बायकॉट के सिवाय? फडणवीसांनी जे मलिकांसाठी पत्र लिहिलं होतं ते गैरसमजूतून लिहिलं होतं आणि आता जो आहे विषय संपलेला आहे असं सारवासारव अजितदादांनी केलं. हे ते प्रफुल्ल पटेल यांना वाचवण्यासाठी ही सारवासारव सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांचं जे काय मिरचीचा ठेचा बाहेर आला, त्यानंतर तो झटका लागला आमच्याकडून. त्यानंतर जरी सारवासारव आमचं असं म्हणणं आहे की मलिकांना एक न्याय आणि पटेलांना दुसरा न्याय, त्याला ढोंग म्हणतात. दोघांवरती आरोप सारख्याच प्रकारचे आहेत, दोघांवर दाऊदच्या संदर्भातले आरोप आहेत, पण तुम्ही मलिक यांना अस्पृश्य करता आणि पटेलांना प्रधानमंत्री आणि गृहमंत्री गळाभेटी घेतात, हा आक्षेप आहे. काही खासदारांना, भाजपच्या शिंदे गटाच्या खासदारांना असं वाटतंय की कमळ जास्त प्रभावी आहे धनुष्यबाणपेक्षा, त्यामुळे त्या निवडणुकीत लढण्यावर इच्छुक आहे. ही जी शिवसेना आहे त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभाव वाटत आहे. बरं का, ह्याच्यातच सगळं त्यांचं ढोंग उघडं पडलं ना. पण शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी
भारतीय जनता पक्षानं जे कारस्थान केलं ते यातून उघड झालं. हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत. ते कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे. कारण जरी त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलं असलं तरी ह्यापैकी कोणत्याही उमेदवाराला शिंदे गटाच्या आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही याची खात्री पटल्यानेच, याची भीती असल्यानेच त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? जे म्हणत होते धनुष्यबाण आमचा, शिवसेना आमची, ते तर कमळाबाईचे गुलाम होत आहेत. बंडानंतर मी जात असताना कुठेतरी केसरकरांनी असं म्हटलंय की 2 गाड्या माझा पाठलाग करत होता, असं सुनावणी दरम्यान त्यांनी म्हटलं. असं उंदरांचा कोणी पाठलाग करतं का? उंदराच्या मागे मांजर लागली का मांजर उंदराला खाऊन टाकते. हे सगळे आमच्याकडे आलेले उंदीर होते पळपुटे. हे बिळात लपले, कधी कोपऱ्यात लपले, पळून गेले. यांना कोण विचारत आहे? यांचा कोण पाठलाग करणार? हे कोण आहेत? कधी ह्या पक्ष, कधी ह्या बिळात, कधी त्या बिळात, कधी त्या बिळात. हां, निवडणूक लढून दाखवावी सावंतवाडीत त्यांनी. नाही डिपॉझिट गेलं तर बघा. शिवाजी महाराज और पीओको को लेके कांग्रेस की तरफ से पूछा गया गेले होते म्हणून मी सुरतीला गेलो होतो असं सुनावणी दरम्यान काल भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे. हे योग्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. ते ब्रिटिशांना, ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिकडे गेलात. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. सुरतेवरून ते गुवाहाटीला गेले नव्हते रेडे कापायला. परंतु बंडाची तुलना कुठेतरी सर, बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या स्वारीवर, स्वारीच्या चीन और संदर्भात पीओको को लेके सब गद्दारी आणि बंड्यात फरक आहे. शब्द समजून घ्या. गद्दारी आणि बंड यात खूप मोठा फरक आहे. गद्दाराने शिवाजी महाराजांशी तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात, जे देशासाठी, राज्यासाठी बंड करतात, त्याने शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. नाशिकमध्ये ड्रग्स कारखाना कांग्रेस की तरफ से सवाल पूछा गया है कि उनको कब लेके आएंगे वापस, कब भारत में ये सही समावेश बात है. करेंगे, तो हम उसको लेके अमित शाह जी ने कहा ये गया था कांग्रेस के कार्यकाल में. तो आप लेके आइए ना, 10 साल आप है ना. और जवाहरलाल नेहरू का जिक्र होता है जब भी जम्मू पंडित जवाहरलाल नेहरू का जिक्र मत करिए. पंडित जी बहुत महान नेता थे. बात ऐसी है, लद्दाख किसके कार्यकाल में गया है भाई? लद्दाख की ज़मीन किसके कार्यकाल में गई है? और जो कांग्रेस के कार्यकाल में गया है, आपकी जो बात है वो हम वापस लाएंगे. ये 2014 में आपकी गारंटी थी ना, इसलिए आपको लोगों ने वोट दिया. उस वक्त तो आपने अपनी 56 इंच की छाती और सीना दिखाया था कि हम लेके आएंगे. तो आप कब लेके आओगे? तो ये सवाल जो है वो जायज़ सवाल है. अक्साई चीन हो, पीओके हो या और कुछ, लेकिन वो छोड़ दीजिए. आपके कार्यकाल में जो लद्दाख की जो ज़मीन गई है, पेंगुइन लेक तक जो चाइना घुस गया है, अरे उनको तो बाहर हटाइए पहिले. अजितदादांनी म्हटलं अर्थखातं मी मागितलं होतं, मात्र ते फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवून घेतलं, असं अजितदादा म्हणाले. अर्थ खातं कोणाकडे आता आहे? अजितदादाकडेच आहे. सर, परिषदेत PhD धारकांच्या संदर्भात काय करणार आहे? PhD घेऊन काय करणार आहे असा विद्यार्थी कोणते दिवे लावतील? काय दिवे मोदींनी सांगितलं पकोडे तळा ना. सर मराठा रिजर्वेशन को लेके चर्चा होने वाली है. मोदींनी सांगितलंय ना पकोडे तळा. नाशिकमध्ये ड्रग्स कारखाना, नाशिकचा ड्रग्स कारखाना. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य योग्य वाटतं का?